UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून मुंबईतील काँग्रेस कार्यालयाची तोडफोड, काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केल्याचा भाजपचा आरोप। तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांकडून लाठीचार्ज, संतप्त भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पांगवलं, काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। कार्यालयाच्या तोडफोडीनंतर काँग्रेस कार्यकर्तेही आक्रमक, भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी, भाजप काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर आल्याने काही काळ तणाव। संसदेत आंदोलनादरम्यान भाजप खासदार प्रताप सरंगी जखमी, राहुल गांधींनी धक्का दिलेले मुकेश राजपूत माझ्या अंगावर पडल्यानं मला दुखापत, प्रताप सरंगी यांचा आरोप। संसदेत जाताना भाजप खासदारांकडून अडवण्याचा प्रयत्न झाल्याने धक्काबुक्की, भाजप खासदारांकडूनच मला धमकी, भाजपच्या आरोपांवर राहुल गांधींचा पलटवार। दिल्लीसह मुंबई आणि नागपुरात महाविकास आघाडीचं आंदोलन, बीड परभणीतील घटना आणि अमित शहांच्या आंबेडकरांसंदर्भातील वक्तव्याचा निषेध। बीडमधील सरपंच मृत्यू प्रकरणी वाल्मिक कराडला अधिवेशन संपेपर्यंत अटक करा, अन्यथा बीडमध्ये जनता रस्त्यावर उतरेल, आमदार संदीप क्षीरसागर यांचा इशारा। पक्षपात न करता वसुलीबाजांवर कठोर कारवाई करणार, मसाजोग सरपंच हत्याकांड प्रकरणी फडणवीसांचा थेट इशारा, तर उद्या सकाळी 11 वाजता विधानसभेत उत्तर देणार। बीडमधील कटुता कमी करण्याचा माझा प्रयत्न राहील, शरद पवारांचं विधान, 21 तारखेला मसाजोगमध्ये शरद पवार संतोष देशमुखच्या कुटुंबियांची भेट घेणार। बीडमध्ये धनंजय मुंडेंपेक्षा वाल्मिक कराडांचं जास्त चालतं, वाल्मिक कराडांवर कसं बोलावं अशी धनंजय मुंडेंपुढे अडचण, रोहित पवारांची टीका। मारहाणीमुळे अति रक्तस्राव, शॉकमध्ये गेल्यानं संतोष देशमुखांचा मृत्यू, देशमुखांच्या छाती, हात, पाय, चेहरा आणि डोक्याला मारहाण, पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर। मार्कडवाडीत बॅलेट पेपरवर मतदान करण्यासाठी लोकांना धमकावलं गेलं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आरोप, तर दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, फडणवीसांचा इशारा। पक्षांतर्गत नाराजीमुळेच भुजबळ मंत्रिपदापासून दूर, कारण समोर, निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराविरोधात काम, भुजबळांना मंत्रिपद दिल्यास राजीनामा देण्याचा नाशिकमधल्या आमदारांचा इशारा, सूत्रांची माहिती। रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बौद्धिकाला मुख्यमंत्री फडणवीसांसह उपमुख्यमंत्री शिंदेंनी लावली उपस्थिती, अजित पवार मात्र गैरहजर। मित्रपक्ष म्हणून आम्हाला संघाच्या बौद्धिकचं निमंत्रण, मात्र आमची विचारधारा वेगळी असल्यानं गेलो नाही, अमोल मिटकरींकडून स्पष्ट। आम्ही सुरू केलेली एकही योजना बंद होऊ देणार नाही, अधिवेशनानंतर लाडक्या बहिणीच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती। कृष्णाकाठ योजनेअंतर्गत अलमट्टी धरणाची उंची 5 फुटाने वाढवण्यास गती, सांगली कोल्हापूरला महापुराचा धोका, तर अलमट्टीची उंची वाढवण्यास राजू शेट्टींचा विरोध। बीकेसी ते कुलाबा मेट्रो लवकरच मुंबईकरांच्या सेवेत, मुंबई मेट्रो 3चा दुसरा टप्पा मे 2025 पर्यंत खुला होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।